नमस्कार मित्रांनो, आज आपण खेडेपार तालुका तिरोडा आणि जिल्हा गोंदिया इथे आलो आहोत। इथे 4 नंबरचा खेळ झालेला आहे आणि त्या खेळामध्ये डुंडेर नाही बोरिया आणि बोरिया नाही बंदूक आणि खवासा माळी हे विजय झाले आहेत। तर काकाजी आपल्याला माहिती देते। नमस्ते भैया। नमस्कार जी। सर्वात आधी आपले संपूर्ण नाव सांगा। मी प्रकाश शंकर पारधी एरली। कोणाविरुद्ध तुमचे आज बैल होते? हड्डी जोड। हड्डी जोडचे कोणते बैल होते? काला डकेट। काय त्या बैलांचे वैशिष्ट्य, कुठून खरेदी आहे काय? हे माझ्या भाषाचे बैल आहेत। माझ्या भाषामध्ये नंदू रांगडाले माझी सभापती पंचायत समिती तुमसार। आमच्या मुक्काम म्हणजे त्यांच्या गावा आणि आमच्या गाव एकच आहे एरली। आणि हा बैल खवाशावरून घेतलेला आहे आणि हा बंदूक पण तिकडे एमपीचाच आहे, घाटावरचाच आहे। आणि या बैलानं आतापर्यंत चांगले खेळ काढला। 2 नंबर काढला, हा यानं 1 नंबर काढला। आणि आज इथं या गावामध्ये हे दोन्ही नंबरचे बैल आहेत आमचे। आता इथं दानीच्या म्हणा किंवा कोणशी बी याच्यानं 4 नंबरला बसले आणि 4 नंबर चांगल्याच पद्धतीने जितले आणि चांगल्याच मिनिमम तरी पण चांगल्या अंतरनं जितले आमचे बैल। का पॉईंट बनले होते आजच्या पटामध्ये? याचे बनले होते 31 पॉईंट काही समथिंग होते। काय सांगाल आणि पटाविषयी आजच्या? पटाच्या विषय म्हणजे समिती पण छान आहे आणि जोड्या पण इथं भरपूर आलेल्या आहेत आणि आमच्या 7 ग्रुप पण आलेला आहे। 7 ग्रुपचे आमचे 2 जोडे आलेले आहेत, खवासा माळी आणि ही बंदूक। आणि 1 नंबरला आमच्या जोडा आहे कमांडो आणि बोऱ्या। किती फूट मैदान होतं आजच्या? हा मैदान आहे 1200 1250। काय सांगाल, पूर्ण सांगा माहिती याची बैलांची माहिती म्हणजे की आता आमचे बैल तर सगळेच ओळखतात, 7 ग्रुपचे बैल सगळेच ओळखतात। आणि आता आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही याच्या अगोदर बी इथं होता सटवाला, तिथं बी आम्ही जितला, तिथं बी 1 नंबरला आहे आमची खवासा माळीच होती आणि बोरिया होता। हा कोणत्या दूर चालते? हा माझ्या मते हा राईटला आहे आणि हा लेफ्टला आहे। ते दोन्ही दुरी चालते? हा दोन्ही दुरीचा बैल आहे। किती खेळ झाले आता यावर्षी याचे खेळ झाले असतील मिनिमम 20 खेळ। याचे पण 20 खेळ झाले। काय मार्गदर्शन कराल नवीन पिढीला हेच मार्गदर्शन करेन की बैल म्हणजे आपला शेतकऱ्यांचा बहुत मोठा बैल वळीराजाचा आहे समजून घ्या। आणि हा वळीराजाची जो पण सेवा करेन, चांगला याने जपून ठेवन, तर हे त्याला चांगला प्रोत्साहन देतील आणि त्याचं नाव वर्त करतील। हा वळीराजाचा आहे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या या देशामध्ये हा एकच असा जीव आहे मुका जानवर की हा किसान पुत्र म्हणून ओळखला जाते। आणि किसानाचा सगळ्यात मोठा, आता तर ट्रॅक्टर निघाले पण हा आमच्या पूर्वीच्या राजपासून आमचा बैलगाडा चालत आहे आणि समोर पण चालत राहील ना, समोरची पिढी पण चालवत राहील। एवढाच बोलतो मी। धन्यवाद काकाजी। ठीक आहे, नमस्कार। फोटो काढता ना? फोटो